संस्कृती जी आहे मा अहिल्यादेवी होळकरांची आहे, त्यामुळे आपण नियम पाळले पाहिजे. मा अहिल्यादेवी होळकरांचा, मा अहिल्यादेवी होळकरांचा, मा अहिल्यादेवी होळकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वस्तीचं आरक्षण मी डंक्याची चोट पर बोलणार आहे. संविधानाला मानणारे असे आंदोलनकर्ते आपण सगळे, त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आत्मक्लेश एकत्रित करून आपल्या धनगर भावाला एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लेश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्यतेनं उपवास धरून, सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसलेत, त्यांचं मी अगोदर हार्दिक हार्दिक अभिनंदन होती. आणि हेच आहेत जे धनगर एसटी आरक्षण. चला थोडं कायदेशीर बोलू आता. शांततेनं ऐकणार, शांततेनं ऐकणार. मला जे कोणी ऐकत आहेत, सरकार मला ऐकतंय, मला माहिती आहे, कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकतंय. विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो. किती जरी वयोवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागतंय, कारण मी संभाळून चालत असतो. भावांनो, कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळे लक्षात ठेवा. सगळे तुम्ही प्रशिक्षित झाले पाहिजे, उत्तर देता आलं पाहिजे. पहिला मुद्दा सांगत आहे, डोक्याच्या खिडक्या उघडा, जे सांगत आहे ते ऐका. पहिला मुद्दा कायदेशीर. हम धनगर है. कोण है? हम कौन है? हम कौन है? दुसरा मुद्दा, दुसरा मुद्दा. सगळे शांत बसले तर बोलणार, नाही तर नाही बोलणार. दुसरा मुद्दा कायदेशीर. दूसरा कायदेशीर मुद्दा नोंद करा. हम क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है. लक्षात ठेवा. ऐका, सगळेजण ऐकायला ना. मीडियावाला भाषाच काहीतरी करते. भरोसा करला. ऐका, क्रिमिनल ट्राईबचा अर्थ असा असतो, इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय, जे वर्ग आदिवासी आदिम आहेत, त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये 18व्या शतकामध्ये